राज आणि उद्धव ठाकरेंच्या विजय मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते आज वरळ येथील डोमची पाहणी सुद्धा करणार आहेत। बाळा नांदगावकर, अनिल परब, यशवंत किल्लेदारांकडून सुद्धा वरळी डोममध्ये पाहणी सुरू करण्यात आलेली आहे। माणसाच्या भीतीपोटी हा जी.आर. रद्द झालेला आहे आणि त्याला आपली भावना कुठेतरी व्यक्त करावीच लागेल आणि म्हणून आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आम्ही सगळ्यांनी ते एकत्र आत्ता पाहिलं आणि आम्ही त्याचं नियोजन सगळे एकत्र बसून करू आणि एकदा फुल अँड फायनल सगळं ठरलं की आपल्यासमोर पुन्हा एकदा येऊन सांगू। नाही, हा कार्यक्रम मराठी माणसाचा असेल। या कार्यक्रमाला सगळ्याच पक्षांनी पहिलाच सांगितलं कुठलाही राजकीय अजेंडा असणार नाही, अजेंडा एकच आहे, मराठीचा। त्याच्यामुळे जरी आयोजक ठाकरे बंधू असले तरी देखील हा मराठी माणसाचा कार्यक्रम आहे, मराठीसाठीचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात कुठलाही राजकीय विषय नाही। गर्दी जमणार नाही म्हणून दोघे एकत्र येऊन गर्दी जमणार नाही त्यामुळे दोघे एकत्र येतात। तुझं वय काय आहे? गर्दी, ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आजपर्यंत महाराष्ट्रात कधी तुटलंय का? ज्यांनी आज कधी बोलले असतील त्यांनी ह्या गर्दीचे चटके कायम बघितलेले आहेत आणि या गर्दीची ऊब देखील घेतलेली आहे। आम्ही या बाबतीत कुठलंही भाष्य आत्ता करणार नाही। आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, मराठी माणसाचा हा विजय आहे, तो साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येतोय। काल या स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाषण केलं आणि ते या संपूर्ण सभेवर आणि तुम्ही मिळवलेल्या विजयावर सुद्धा टीका केली की कुणाचा विजय नाही झालाय, आम्ही याच्यावर समिती सुद्धा आखलेली आहे। बघा, मी या बाबतीत आता कुठलेही राजकीय भाष्य करणार नाही। त्याचं कारण असं आहे की राजकीय भाष्य करण्याचं हे व्यासपीठ नाही। राजकीय उत्तरं त्यांना जी द्यायची आहेत ती जिथे जिथे राजकीय व्यासपीठ आहे तिथे देऊ। हा विषय जो आहे हा मराठीच्या विजयाचा जल्लोष आहे आणि मराठीच्या विजयाच्या जल्लोषामध्ये आम्ही कुठलाही राजकीय विषय आणू इच्छित नाही। सत्ताधारी पक्ष नेहमी म्हणताय की उद्धव ठाकरेंच्या संदर्भात त्रिभाषा सूत्र लागू केलं होतं, त्याचा जी.आर. याच्या बाबतीतला सविस्तर खुलासा मी केलेला आहे। सगळे जी.आर. मी दिलेले आहेत। सगळी वस्तुस्थिती मी आपल्यासमोर वारंवार मांडलेली आहे। आता वारंवार खोटं बोलवून एखादी गोष्ट नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांना झालेला पराभव जिव्हारी लागलेला आहे आणि म्हणून हे खोटं बोलतायत असं माझं स्पष्ट मत आहे। सर, निमंत्रण पत्रिकेवर ही सुरुवात आहे असं म्हटलं आहे। अरे तुम्ही नकाने विचारलं तर बोलणार ना। पत्रिका हे सगळ्यात आकर्षण ठरतंय मेळाव्यापूर्वीच आणि आणखी एक निमंत्रण पत्रिका व्हायरल अशी होते आहे, मग ही सुरुवात आहे मराठी बोलण्यासाठी। खाली राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांची सन्माननीय ठाकरे बंधूंनी खुलं विनंती निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक ऐतिहासिक क्षणाची आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत आणि म्हणून तुम्हाला निमंत्रण आहे, नाही तर तुम्ही येणारच आहात। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवसाची वाट पहा। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच टीमने आणि शिवसेनेच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे आणि तशी दुसरी जागा जी मोठी होती ती शिवाजी पार्कचं मैदान आहे। त्या शिवाजी पार्कच्या मैदानाची पण आपण मागणी केली होती, पण दुर्दैवाने अजून काही त्याचा रिझल्ट आला नाही। त्याच्यामुळे आता इथे निर्णय झालेला आहे घेण्याचा। मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा दोन बंधूंचा मेळावा होईल। त्याच्यात इतरही सगळे लोक सहभागी ते आता बोलू शकत नाही ना, कारण मोर्चाला जर एवढे प्रचंड लोक आली असती तशीच लोक इकडे सुद्धा येतील। त्यामुळे आम्ही चिंतित आहोत की आपल्याला जागा किती कमी पडेल, जास्त होईल, पण जास्त होणार नाही, कमीच पडणार आहे। पण तशीच वेळ आली तर समोरचे रस्ते सुद्धा आहेत समुद्राला साक्षी ठेवून, मग ते रस्ते सुद्धा आम्ही सोडणार नाही। सर, सत्ता पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे का किंवा त्यांना दिलं जाणार का निमंत्रण? नाही, ज्यांनी या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रणसुद्धा दिलेलं आहे। ते आले तर त्यांचं स्वागत आहे। आता त्या भाषणाच्या संदर्भामध्ये एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय होणार आहे। खुलं निमंत्रण आहे ना प्रत्येक मराठी माणसाला आहे। शेवटी किती भाषणं द्यायची आलेला माणूसही काढण्याच्या कामा नये
कदाचित पाऊस आला तर काय करणार आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळा निर्णय घ्यावा लागेल. आणि आज परत आम्ही आता पाहणी झालेली आहे, आज पुन्हा रात्री आम्ही एकत्र बसू, त्यातून कार्यकर्त्यांना निर्णय काही घेऊ. सूचना देणार आहोत. महाराष्ट्रातले सगळेच पक्ष येतील. भारतीय जनता पक्ष, अजितदादा पवारांची काही लोक आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय, त्यांनाही सगळ्यांना निमंत्रण आहे. जे येतील त्यांचं स्वागत आहे, कारण हा मराठी माणसांचा आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षविरहित साहेब, शरद पवारांना निमंत्रण केलं आहे का? आणि जसं मी विचारलं, तुम्ही म्हणताय की भाषणांची वेळ आपल्याला मर्यादित ठेवावी लागणार आहे, तर प्रमुख नेत्यांची किंवा प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भाषणं होतील. नेते जर आले तर त्यांची निश्चितपणे भाषणं या ठिकाणी होणार आहेत, पण त्यालाही मर्यादा आहे ना, कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे. आणि तुम्ही सगळेजण येणार आहात ते ठाकरे बंधूंच्यासाठीच येणार आहात. हे जरी असले तरी महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते मंडळी आहेत, आणि ते आले तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल. तर कार्यकर्त्यांना काही विशेष सूचना, कारण घोषणाबाजी, बॅनरबाजी, अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे, गर्दीचं नियंत्रण करणं खूप मोठा टास्क असेल, काही विशेष सूचना दोन्ही पक्षांच्या? मगाशी अनिलजी बोलले त्याप्रमाणे ठाकरे आणि गर्दी हे समीकरण काही नवीन नाही आमच्यासाठी. वर्षानुवर्षे गेले 50-60 वर्ष आम्ही बघत आलेलो आहोत. त्यामुळे त्याचं कसं नियंत्रण करायचं, कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या, त्याची आम्हाला न सूचना देता कार्यकर्त्यांना पूर्णपणे अराजकीय आहे. सब पकड़ा हिंदी स्वप्न पकड़ पकडा ना. नहीं हिंदी नहीं सर आपने जो मांग की थी जीआर रद्द करने की, वो आप आपसे ले लिया? प्रत्येक मराठी माणसाला निमंत्रण असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांना निमंत्रण असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून, मनसेच्या नेत्यांकडूनही वरळी डोम इथं मेळाव्याची पाहणी करण्यात आलेली आहे. ठाकरे बंधू यांच्या विजयी मेळाव्याची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे आणि त्याचीच पाहणी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आली आहे.